चुकीला कॉपी नाही. काय नाही? कॉफी. माफी असेल ना ते. कॉफी. बर कॉफी नाही. वा वा. तुम्ही कोण? डीडी. कुठं आलाय? बँकेत ना का पोस्टात ना? डीडी डीडी म्हणाला ना म्हणून. डीडी. डीडी नाव आहे आपलं. डीडी म्हणजे डॅशिंग ढवळे. नाव आहे आपलं डीडी डॅशिंग ढवळे. कोल्हापुरात कोणाला पण विचारा डीडी कुठं आहे. कुणीच घाबरत नाही. सगळे घाबरत. नुसते चळा चळा. लोक नाही. हे कोण आहे म्हणजे पोरगा आहे माझा. 3D. 3D असला. अरे दीपक डॅशिंग ढवळे. 3D. अरे सॉलिड. पुढच्या पिक्चरचा हिरो आहे आपल्या. जबरदस्त ऍक्टिंग करतो सर. कशी? खतरनाक करतो. बघायचंय तुम्हाला? दाखव रे एक्झाम्पल. ऍक्टिंग. हे काय होतं? ही कसली ऍक्टिंग? हे डान्सिंगची ऍक्टिंग केली त्याने. डान्सिंगची ऍक्टिंग. तुषार देओल वाजवण्याची करतो तशी. सर तुमचं पर्सनल इकडे काढू नका सर. पोराची काय स्टेप बघा सर. काय जबरदस्त स्टेप होती. काय स्टेप का केली पण अशी? ते आमच्या घरात लादी पुसायचं काम ह्याचं आहे ना. सवय लागली अशी. सर तुम्ही त्याचा एकदा बच्चन बघा सर. जबरदस्त खतरनाक करतोय. बच्चन दाखवा. बच्चन दाखवा. अरे हे काय होतं? हे तर काहीच नाही. एकदा ह्याचा महेश काळे बघा सर. नको गरज नाही. आता आपल्याला काय नको नको. नाही पण याला घेऊन काय जनावराचा पिक्चर करणार काय? बरोबर आहे. म्हणजे तुमचं खरं तर. होय डायरेक्टर ह्याला घ्या आणि जंगल बुक करा. करा 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 करा. नाही तर हॉटेलवाले त्याला ठेवणार नाही. त्यासाठी जंगलच बुक करावं लागणार. डायरेक्टर ह्याला घ्यायचं मी जंगल बुक पिक्चर करायचा. अच्छा याला घेऊन जंगल बुक पिक्चर करायचा. मग ह्या कोण मोगली काय? नाही मोगली मी आहे. मग हा कोण आहे? हा बघिरा. बघिराची ऍक्टिंग कसली जबरदस्त करतो तो. प्रोड्युसर आपला पिक्चर दाखवा इथं प्रमोशन. ते आता काय सिनेमा बनवलाय तो सगळ्यांना आपण दाखवूया. जबरदस्त. बघिरा बाजूला. आहे मी येतो ग. लवकर ये र. मला बी जायचंय. हा बाजाराला. हो. आहे मी आलो ग. जबरदस्त सर. खतरनाक खतरनाक प्रोमो बनवलाय तुम्ही. जबरदस्त प्रोमो बनवलाय. चला आता पटकन पिक्चर दाखवा. चला एवढंच आहे पिक्चर.
एवढाच आहे? शॉर्ट फिल्म आहे ना ती. नाही पण एवढीच म्हणजे पॉपकॉर्नचं पाकिट फोडेपर्यंत संपते. शॉर्ट फिल्म 2.5 मिनिटाची असती ना, नावं दाखवतानाच 2.5 मिनिटं झाली, तिथंच कट केलंय मी. तुमचा शॉट बरोबर ठेवलाय तो तुम्ही. काय आणि मी ते रानात काम केलेलं भांडी घासलेली ते शूटिंग कुठं आहे? ते शूटिंग नव्हतं, ते माझ्या घरची भांडी घासत होत. नशीब बायको संध्याकाळी लवकर आली, हो नाहीतर रात्री तुला जेवण बनवायला लागलं. ते रोमॅन्टिक सॉन्ग केलं होतं ते कुठे? तिथं शूटिंग तुम्ही दाखवलं नाही ते? तिथं कॅमेरा कुठं होता? एक मिनिट मग तुम्ही तिथं उभं राहून काय करत होतात? काय बघत होतात? हे असंच आपलं मज्जा. तुमचं राहू दे बाजूला. मला सांग हे, तू ह्या सिनेमासाठी माझ्याकडनं 80 लाख रुपये घेतले. कुठे 80 लाख? हिशोब पाहिजे मला 80 लाखाचा ताबडतोब. नाही पटकन देतो ना, देतो. 80चं काय केलं तू? कुठे आहेत 80 लाख? ते हे काय, ही टोपी घेतली, 50 रुपयाची टोपी मिळते इकडं. ती दादरला, मी महाबळेश्वरला घेतली. एवढं सगळं फिरत होतो, मग टोपी मिळाली. नंतर म्हटलं राहायचं कुठं? मग हॉटेलमध्ये गेलो, तो हॉटेल हाऊसफुल. मग काय करणार, मग राहायला तर पाहिजे. मग तिथे एक माणूस आला, तो बोलला हॉटेलमध्ये राहण्यापेक्षा स्वतःची जागा घे ना. हे करेक्ट आहे. मग तो म्हणला 25 लाख रुपये 1 गुंठा. मी 2 गुंठे घेतले. काय सांगतो? 50 लाखात 2 गुंठे स्वस्त पडले की नाही? एवढी स्वस्त, जबरदस्त जबरदस्त, मस्त. खतरनाक काम केलं. मग तिथं काय हे पैसे कुठून आणले? तुमचे 80 मधले 50 लाख. अरे माझे पैसे वापरले होय रे. अरे वापरलं, ऐकून स्वस्त पडलं ते बघा ना. चिंता कशाला? तुला 80 लाख दिले, त्यातले 50 लाख खर्च केले, 30 लाख कुठे गेले? उडवले का माझे पैसे? उडवलं काय म्हणतो? हा, मला काय अक्कल नाही का? उडवलं म्हणजे काय फालतुगिरी करतो का मी तिथं पैशाची? माणूस प्रामाणिक आहे तसं. मला 2 मुली आहेत, एक बायको आहे. FD केली 2 मुलींची. उद्या मुली माझ्या मोठ्या झाल्या, त्यांचं काय करू? लग्न करायला नको? आता केलं तर 10 लाख रुपये खर्च आहे. 15 वर्षांनी किती होतील? 30 लाख. 30 कसे होतील? 2 मुली आहेत ना, 60 लाख होतील ना. मग वरचे 30 देणार कोण? मीच देणार दादा. द्या ना लवकर. मला कर्ज बाजार करू नको तू. नाही दादा, माझा प्रॉब्लेम काय प्रॉब्लेम आहे तुझा? काय असू दे, 2 दिवसात देतो दादा. 2 दिवसात देणार? हो देणार. नाही दादा, काय झालंय, नुकताच एक सिनेमा केला हो, त्याच्यात 80 लाखाला खोट तुझ्या आईला. अरे माझे पैसे गेले कुठं? आता ही फिल्म विका, हा सिनेमा विका. विका हे पण मीच करायचं. हा म्हणजे अहो, या फिल्मच्या नादात तुमचा पेट्रोल पंप विकला, घर विकलं, शेती विकली, अजून काय काय विकायचं? हे सगळं या फिल्मच्या नादात तुम्ही विकलं. आता तुम्ही गेला तुमच्या मायला तुमच्या. मी नाही, ह्याच्यातल्या गोळ्या पण मी विकलेत. श्रुतीकडे आता येणार आहे सर्वोत्कृष्ट बालचित्रपट हा पुरस्कार दुरांतो या सिनेमाला मिळालेला आहे आणि त्यामध्ये तुझी भूमिका आहे. काय सांगशील त्याबद्दल? दुरांतो ही एक हिंदी फिल्म आहे आणि बुधिया नावाचा एक मुलगा होता जो खूप चर्चेत आला होता 2006 आणि 2007 साली. कारण तो 4 वर्षाचा असूनही तो मॅरेथॉन्स पळायचा आणि 60-75 किलोमीटरचे मॅरेथॉन्स पळायचा. तर त्याच्या आयुष्यावर ही फिल्म आधारित आहे. त्यात त्याचे जे कोचेस होते बिरांची आणि गीता, तर बिरांचीचा रोल मनोज बाजपेयी यांनी केलेला आहे आणि मी गीताचा अभिनय केलेला आहे त्याच्यामध्ये. क्या बात आहे, वा वा. आता मी येणार आहे सलोनी धात्रक यांच्याकडे. बाजीराव मस्तानीसाठी सर्वोत्कृष्ट कला दिग्दर्शनाचा यंदाचा राष्ट्रीय पुरस्कार यांना आणि सुजित सावंत यांना मिळालेला आहे. आर्ट डिरेक्टर म्हणजे फक्त सेट कन्स्ट्रक्ट करणं नव्हे तर ते कंप्लीट फिल्मचा लुक सेट करतो आम्ही. म्हणजे स्टार्ट टू एंड आमचं काम फिल्म चालू व्हायच्या आधी संपतं आणि फिल्म संपल्यानंतरही चालू असतं आणि थ्रू आउट चालू असतं. बाजीराव केल्यानंतर मग मला असं वाटायला लागलं की आर्ट डिरेक्शनमध्ये मला यायचं सार्थक झालं. वा वा. तर साहिल सरांकडे येणार आहे आता. मला हेच विचारायचं की बाजीराव मस्तानी एवढा मोठा सिनेमा होता, मग त्यातली कुठली गोष्ट तुमच्यासाठी अवघड होती क्रिएट करण्यासाठी, चॅलेंज होतं? आय थिंक बाजीराव मस्तानी सिनेमा हा अर्ली 18th सेंचुरीमध्ये सेट होता. फर्स्ट बाजीराव आणि त्याच्या आजूबाजूचं जग बेसिकली.
तर ते जग क्रिएट करण्यासाठी लागणारं रिसर्च, तो आर्किटेक्चरल रिसर्च असू दे, नाहीतर त्यावेळेचा लाईफस्टाईल असू दे, किंवा त्यावेळेला यूज केलेले कलर्स असू दे किंवा लँडस्केप असू दे, बेसिक ज्या गोष्टी आहेत ज्या आज आपण बघतो त्या 18व्या शतकात कशा असतील, दॅट वॉज द बिगेस्ट चॅलेंज वी हॅड वाईल एक्झिक्युटिंग दिस फिल्म ॲज अ प्रोडक्शन डिझायनर दिस. वा, खरं तर हा पुरस्कार तिघांना मिळाला आहे असं मला कळालेलं आहे. आणि आणखीन एक जोडीदार आहेत जे इथे आत्ता उपस्थित नाही आहेत, पण त्यांच्याबद्दल तुम्हीच सांगावं. त्यांचं नाव आहे श्रीराम अय्यंगार. श्रीराम अय्यंगार बेसिकली आम्ही दोघांनी कंपनी चालू केलेली होती यंत्रा, तिघांनी मिळून आम्ही हा सिनेमा केलेला आहे. अभिजित, तुमच्यापासून सुरुवात करतोय. अनेक वर्ष तुम्ही नाटक करतच आहात आणि नवीन नाटकांचे प्रयोग तुमच्या माध्यमातून आम्हाला बघायला मिळतात. हा एक नवीन नाट्य प्रयोग आता सगळ्यांच्या भेटीला येतोय. काय आहे नाटक? ह्या नाटकात नाविन्य हेच आहे की ह्या नाटकाचे 5 लेखक आहेत. अरे बापरे. 2 निर्माते आहेत, 1 दिग्दर्शक आहे आणि 4 कलावंत आहेत. अच्छा. हां, आणि ह्या नाटकामध्ये 5 लेखकांच्या 5 वेगवेगळ्या लव्ह स्टोरीज आहेत. अच्छा. आणि त्या 5 लव्ह स्टोरी आम्ही 4 कलाकार मिळून सादर करतो. 4 कलाकार आणि 5 लेखक. येस. म्हणजे प्रत्येकाला एक असंही नाही म्हणता येणार. 4ही जण 5 वेगवेगळ्या स्टोरीजमध्ये वेगवेगळे कॅरेक्टर बनून येतो आणि त्या स्टोरीज आम्ही पुढे नेतो, प्रेक्षकांपर्यंत पोहोचवतो. पूर्णिमाजी, तुमचा कसा आहे या नाटकाचा अनुभव, काय सांगा? मी असं म्हणेन की माझा ड्रीम रोल आहे हा. वा. मला आयुष्यात जे हवं होतं, म्हणजे एकाच ह्याच्यात सगळं काही करायला मिळावं, ते सगळं मिळालंय. तुम्ही जे सांगताय की बरेच वर्ष जे करायचं होतं ते करायला मिळते, म्हणजे काय असं मला आता विचारायचंय. म्हणजे मला मेन कॅरेक्टर करायला कधीही आवडलंच असतं. हो. ते आता काय मी जाडी असल्यामुळे मिळत नाही. पण मला ह्याच्यात मिळालंय. आणि एक गोड बघा, नाटकाचं नाव कुछ मीठा हो जाए, मग वजन नाही वाढणार तर काय होणार आहे. आता मी येणार आहे शिवाजी अंडरग्राउंड इन भीमनगर मोहल्ला या नाटकाकडे. कैलास वाघमारे, तुमच्यापासून सुरुवात करतो. सुरुवातच तुम्ही इतकी दमदार केलीत आणि नाटकही खूप दमदार आहे. विषय फार वेगळा आहे. अगदी तुमच्याकडूनच ऐकायचं आहे मला. हे नाटक एका विचारधारेचं नाटक आहे, वेगळं नाटक आहे. आतापर्यंत आपण छत्रपती शिवाजी महाराजांबद्दलची जेवढी नाटकं बघितली तर त्यात शिवाजी महाराज येतात, हत्ती, घोडे, उंट, तलवार. पण मला वाटतं आज आपल्या समाजाला हत्ती, घोडे, उंट, तलवार किंवा जे काय आहे त्याची गरज नाही. आज विचारांची गरज आहे. आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा जो विचार होता, म्हणजे आतापर्यंत सगळ्यांना डायव्हर्ट करत आली आहे इथली वेगवेगळी व्यवस्था. म्हणजे महाराजांच्या तोरणांवर आणि किल्ल्यांवरच जास्त बोललं जातं प्रत्येक कलाकृतीत किंवा वेगवेगळ्या ठिकाणी. पण इथे किल्ल्यावर आणि तोरणांवर नाही तर महाराजांच्या धोरणांवर भाष्य केलं गेलं. संभाजी तांगडे, आता मी तुमच्याकडे येणार आहे. हे नाटक जेव्हा सुरू झालं होतं तेव्हा मी असं ऐकलं की खूप नवीन कलाकारांना घेऊन हे नाटक करण्याचा एक वेगळा प्रयत्न झाला होता. या नाटकाचा पहिला प्रयोग झाला 20 मे 2012ला. त्याच्या आधी 1.5 वर्ष आधी रंगमाळा नावाची आमची एक गावाकडची संस्था आहे. मी आणि राजकुमार तांगडे आम्ही तिथं हा ग्रुप चालवतो. प्रायोगिक रंगभूमी आम्ही तिथून सुरू केलेलं काम. तर शेती आणि शेतीच्या प्रश्नावरची नाटकं याआधी आम्ही केलेली होती. शेतीच्या प्रश्नावरची नाटकं करता करता असा विचार डोक्यामध्ये आला की शिवाजी महाराजांवर आपण नाटक करूया का, असं मी राजकुमारला एकदा बोललो. त्याचं कारण असं होतं, म्हणजे एक दुष्काळ पडला होता पाठीमागं आमच्याकडं. आणि त्या दुष्काळामध्ये मार्च महिन्यामध्ये माझ्या शेतामध्ये एक बंधारा बांधला होता कृषी विभागाकडून आपल्या. आणि तो बंधारा मार्चमध्ये बांधला आणि जूनमध्ये पहिला पाऊस झाला. पहिल्या पावसामध्ये बंधाऱ्यात पाणी आलं आणि पहिल्याच पावसामध्ये भीतीमधून नळं लागली. इतकं निकृष्ट दर्जाचं ते काम झालं होतं. आणि मी एकदा असं सिंदखेड राजाला गेलो होतो. तिथं अगदी 200-250 वर्षापूर्वी बांधलेला तलाव आहे. जाधवांच्या कदाचित कोणीतरी पूर्वजांनी तो केलेला असावा. तर मी असा विचार केला की बाबा शिवाजी महाराजांच्या काळातलं तंत्रज्ञान तर मागचं ना, त्यावेळेस सिमेंटचा शोध नव्हता, इंजिनिअरिंग नव्हतं. तर मी म्हणलं आपण महाराजावर नाटक करूया. या नाटकाचे 4 खांब आहेत. म्हणजे एक पहिली संकल्पना ज्यांना सुचली ते संभाजी भगत, ज्यांनी याचं संगीत आणि गीत लिहिलं, हा एक खांब आहे. दुसरा खांब आहे राजकुमार तांगडे, ज्यांनी हे नाटक लिहिलं. तिसरा खांब आहे ही सगळी टीम आणि चौथा नंदू माधव. असा ह्या खांबावर हे नाटक उभं आहे.
चिन्मय उदगीरकर आता तुमच्याकडे येणार आहे. चिन्मयचं नाटक आलंय बाबा. चिन्मयची सिरियल तर खूप जोरात चाललेली आहे. तुझी भूमिका मला जाणून घ्यायची. नाटक लय भारी आहे. ज्या एका गोष्टीवर सगळं जग चालतंय, प्रेम, त्या प्रेमाच्या 5 वेगवेगळ्या गोष्टी या कथेमध्ये आहेत आणि ते 5 फ्लेवर आम्हाला 5 वेगवेगळ्या रॅपर्समध्ये 5 वेगळ्या कॅरेक्टर्समध्ये प्ले करायला मिळतात. माझ्या मते कोणत्याही अभिनेत्यासाठी ही खूप छान गोड अशी ट्रीट आहे. वा वा, म्हणजे तुझेही वेगवेगळे रोल त्यात बघायला मिळणार थोडक्यात आम्हाला. आता मी येणार आहे केतकीकडे. माझं पहिलंच नाटक आहे हे. आयुष्यातलं पहिलं हो. नाटक. अच्छा. आयुष्यातलं पहिलं नाटक आहे आणि मला जे काय कोऑपरेशन सगळ्यांकडूनच मिळालं, अख्ख्या टीमकडून. हॅट्स ऑफ, थँक्यू सो मच गाईज. कॅरेक्टर्सबद्दल म्हणायचं तर मी 17 ते 30 ह्या वयोगटातल्या सगळेच कॅरेक्टर्स करते. कुछ मीठा हो जाए फिल्म आहे ही. ॲक्च्युली हे नाटक नाही आहे. वा वा, खूप छान वाटलं मला सगळ्यांची गप्पा मारताना. काय असतं, कलाकार इकडे येणार म्हटले की आमच्या गावातले कलाकार सुद्धा जागृत होतात. त्यांना यांना भेटायचं असतं, बऱ्याच गोष्टी करायच्या असतात. पण काय झालं, पत्रकार जागृत झाले. त्यांचं असं म्हणणं होतं की हे कलाकार येत आहेत तर आम्हाला इथे यायचंय. तर आमच्याकडे जे केबल नेटवर्क आहे, गुलकन केबल नेटवर्क, जे 17 घरांमध्ये लाईव्ह दाखवलं जातं, तर त्या केबल नेटवर्कवरती आता एक पत्रकार परिषद होणार आहे. त्या पत्रकार परिषदेत बघूयात काय घडतं. नमस्कार मंडळी, मी गुलकन केबल नेटवर्कचा मालक राजेंद्र बुच्चे आपल्या सगळ्यांचं अतिशय मनापासून या ठिकाणी स्वागत करतो. तर आपलं केबल नेटवर्क दिवसेंदिवस फेमस होत चाललेलं आहे. का 17 घरात आपण लाईव्ह दाखवत असतो ही चर्चा. आणि आज सुद्धा इथे एक पत्रकार परिषद होणार आहे. पण त्याच्या आधी जो सकाळी सकाळी आपण कार्यक्रम घेतो तो सगळ्यांना इथं दाखवणार आहे. म्हणजे झी मराठीवर जसा कार्यक्रम असतो राम राम महाराष्ट्र, तसा आपल्याकडे एक कार्यक्रम आपण करतो सकाळच्या पारी तुमच्या दारी. आणि त्याच्यामध्ये सुरुवातीलाच आपण दाखवित असतो भविष्य. एकदाच आपण ते दाखवलेलं होतं आणि ते लोकांना एवढं आवडलं की त्यांचे अनेक आपल्याला पत्र आले आणि लोकांनी असं सांगितलं की लवकरात लवकर त्या गुरुजींना परत एकदा इकडे भविष्य सांगण्यासाठी आमंत्रित करा. तर आता या मंचावरती मी परत एकदा आमंत्रित करतो ज्योतिष भास्कर गुरुजी, कदम गुरुजी यांना. जोरदार टाळ्या कदम गुरुजींसाठी. अरे मोकळच कसं काय? हा त्याच्यातलं पोपट कुठं आहे? पोपट कुठं आहे? इथं होता. माझ्या आधी इथं आला तो. पोपट पडलं त्यांनी पंच नाही पाडला. मला फार आवडलं. तर गुरुजी, मला हेच तुम्हाला सांगायचंय की मागच्या वेळेला आपण जो कार्यक्रम केला इथं गुलकन केबल नेटवर्क वरती, लोकांना एवढं आवडलं. त्यांच्या अनेक समस्या असतात त्यांच्या आयुष्यामधल्या, ते त्यांना अजूनही सोडून घ्यायच्यात म्हणून आपण तुमचा कार्यक्रम परत एकदा ठेवलेला आहे. तर प्रेक्षकांमध्ये काही प्रेक्षक असतात, त्यांच्याही समस्या आपण जाणून घेतो आणि त्याचं गुरुजी निराकरण करतात. निराकरण. हा गुरुजी, माझ्या बायकोच्या पत्रिकेत पहिल्या घरात सर्पयोग आहे. दुसऱ्या? नाही, काही नाही, रिकाम आहे. दुसरा काही नाही. चौथा? तिसरा? शिडी आहे. अरे एक घोड्याची साप शिडी आहे काहीतरी. सॉरी सर, फार तज्ञ आहेत आणि मागचा जो कार्यक्रम झाला त्याच्यात आपल्याला अनेक रिस्पॉन्सेस आले, अनेक मेल आलेले आहेत. तर त्या पत्रांचं आपण वाचन करूया की लोकांनी काय काय पाठवलंय कार्यक्रम बघून. नक्की नक्की. तर पहिलं पत्र मी वाचतो. अरे वा, डोंबिवलीवरून राजेश लिहितात. वा वा, हा कार्यक्रम परत कराल तर बघाच. दुसरं विनोदी प्रेक्षक. काही प्रेक्षक विनोदीच असतात सर. तर हे चांगलं आहे. कोल्हापूरवरून रमेश लिहितात, रमेश मोरे. नमस्कार रमेशजी. नमस्कार. गुरुजी, मला तुम्हाला भेटायची इच्छा आहे. एकदा भेटाच माग मग दाखवतो. दुसरं चांगलं काहीतरी वाचा ना. चांगलं. हे चांगलं असेल. हा गुरुजी, तुम्ही मला लय आवडता. अरे मी आठवते का तुम्हाला? 3 सांगित. 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 3 सांगि
नकोच हे पत्र व्यवहारच नको. कशाला कुणी कशाचे पत्र पाठवले हे फक्त हे कट करून टाक. पण गुरुजी ह्या ज्या तुम्ही समस्या सॉल्व्ह करत असता त्याचबरोबरीनं आपण आज वाढदिवसाच्याही शुभेच्छा देणार आहोत. तर इथे आज काही वाढदिवस आहेत लोकांचे. त्या लहान लहान मुलांना आपण शुभेच्छा देऊयात. तर हे पहिलं लहान मुलं आहे ज्याला आपण शुभेच्छा देणार आहे. आज यांचा वाढदिवस आहे. तर तुम्ही बघू शकता. गोंडस हा यांचं नाव आहे. अभिजित चव्हाण यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत. आत्या, मामा, काकू, पिंकू, टिंकू, छोटी आई, मोठी आई, मधली आई आणि त्यांचे पप्पा, गावाकडचे पप्पा, शहराकडचे पप्पा आणि पप्पा यांना. तर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा आपण देऊया. वा वा. यांचाही आज वाढदिवस आहे. चिन्मय उद्गार वाचक असं यांचं नाव आहे. चेहऱ्यावरच त्यांचे ते प्रश्नचिन्ह दिसतंय. यांना सुद्धा वाढदिवसाच्या शुभेच्छा. यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत त्यांनी स्वतः. तर असे हे 2 वाढदिवसाचे आज या ठिकाणी आपण पहिल्यांदाच ही प्रथा सुरू केलेली आहे सर. वा. तर गुरुजी मला असं जाणून घ्यायचंय की ह्या लोकांचं सुद्धा राशी भविष्य असेल ना काहीतरी. आहे ना. तुम्हाला येत असलं तर सांगा ना मग. मी पत्रिका कुठं तो पोपट मिळाला काय त्याचा जागरणीमुळे झोपलं. ये बाबा ये. स्वतःचे विनोद नको त्याची टाकलं वेगळे. आता ह्यो काय करणार. ह्यो त्या पत्रिकेला चॉईस करणार. ओहो खतरनाक. बघा आता ही 2 पत्रिका आहेत ना त्यातली एक चॉईस करणार तू. खतरनाक. लाव रे गाणं. अभिजित चव्हाणांचे राशी भविष्य. अभिजित ऐका, चांगलं आहे. चांगला योग आहे. चांगलं आहे भविष्य. घरांच्या पतिक्रूरतेमुळे प्रगतीची दाटखेळी. काय वाचल्या. घरांच्या पतिक्रूरतेमुळे. घरांच्या आहे का ते. ग्रहांच्या. ग्रह घर नाही. घरांच्या प्रतिकूलतेमुळे. ग्रहांच्या प्रतिकूलतेमुळे प्रगतीची खीळ बसण्याची. प्रगतीच खीळ बसण्याची. तीच वास्तू तर काय. प्रगतीस खीळ बसण्याची शक्यता आहे. बर. वरिष्ठांची बुर्जी सांभाळावी. मर्जी येते. शाळेत गेला होता का नाही. मान भमतला फरक कळत नाही. संतापू नका. शांत. मर्जीला भुर्जी सांभाळावी लागेल असं कसं. पुढे घ्या. वरिष्ठांची मर्जी सांभाळावी लागेल. तराट आपलं घरात आणि कामात लक्ष द्यावं लागेल. बरोबर आहे. काय पाहिजे ठेवायला. काय जोडाक्षर आलं ना. मला माहिती तुम्ही कितवी शिकलाय. आपटेंची टांग. आपटेस्तान बरोबरच्या. आपटेंची टांग. हे काय आणि आपटेस्तानची आपटेस्तान बरोबरच्या मतदान करून मतभेद करून तोडफोड स्वीकारा. स्वीकारा. पुढील मार्ग कर्रम कुर्रम करा. अरे घोड्या पुढील मार्गक्रमण करा.
उदगीरकरांसाठी नवी विटी नवा डाव. नवी विटी नवा डाव अशा स्वरूपाचा अनुभव देणारा हा 9वा महिना चालू आहे. सप्टेंबर मध्ये ना म्हणून हा असा नवा महिना आहे. नववा काय? नाही, नवा महिना चालू आहे. कलावंतांना नवी मिळणार संधी वाचा. कलावंतांना संधी मिळणार. दारूच्या प्रवासाची काय होते असे दूरच्या प्रवासाचे दूरच्या हे काय हाय का नुसतंच आहे? हे बघा एकदम उघडं पाडताय तुम्ही. मग काय तुम्ही असं करू नका राव. हा दूरच्या प्रवासाचे योग संभवतात. वा वा वा. कर्जाचे प्रमाण वाढेल. खर्चाचे प्रमाण वाढेल. तर असं या दोघांचं छान भविष्य आहे. वा उत्तम सुंदर त्यांनी आपलं शंकांचं निरसन या ठिकाणी केलेलं आहे. तर इथे हा कार्यक्रम संपलाय पण पुढचा कार्यक्रम आपण लगेच करतोय तो म्हणजे पत्रकार परिषदचा. गुरुजी या सोफा उचला. तर आता पत्रकार परिषदला आपण सुरुवात करत आहोत आणि सुरुवातीलाच मी आमंत्रित करतो आमच्याच गावचे पत्रकार. आमच्याकडे एक रेडिओ चॅनल पण सुरू झालेला आहे आणि त्याच्यावरती ते आरजे आहेत त्यांना आमंत्रित करतो. जोरदार टाळ्या गणेश भारतपुरे यांच्यासाठी. नमस्कार. तर आता या मंचावरती आम्ही काही परदेशी पत्रकारांना पण इथं आमंत्रित करणार आहे. जसे परदेशी पक्षी आपल्याकडे येतात तसे ते आमच्याकडे येतात. ते चायनाहून आलेले पत्रकार आहेत त्यांना इथे मी आमंत्रित करणार आहे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत मिस्टर अँड मिसेस चायनीज यांच्यासाठी. या नमस्कार, सुस्वागतम. कसे आहात सगळे? मजेत ना? आणि आपला नेहमीचा आपुलकीचा प्रश्न मंडळी, हसताय ना? हसायलाच पाहिजे कारण घेऊन आलोय आपल्या हक्काचा आपला लाडका कार्यक्रम ज्याचं नाव आहे चला हवा येऊ द्या महाराष्ट्र दौरा. आणि मला फार छान वाटलं की काल सगळीकडे सेल्फी फिरत होते आपल्या आई बरोबर किंवा मम्मी बरोबर किंवा मॉम बरोबर. प्रत्येकानं आपला फोटो पोस्ट केलेला होता. बऱ्याच जणांना सेल्फी आवडत नाही, बऱ्याच व्यक्तींना तो नको असतो. माझ्या शेजारच्या काकूंना मी सकाळी विचारलं का हो काकू तुम्हाला सेल्फी आवडतो की नाही? म्हणजे आत्तापर्यंत आवडत नव्हता पण कालपासून आवडायला लागलाय. म्हटलं का? त्या सेल्फीच्या निमित्तानं का होईना माझ्या मुलानं मला पहिल्यांदा जवळ घेतलं. हे ऐकल्यानंतर क्षणभर मी सुद्धा असाच स्तब्ध झालो जसे तुम्ही झालेले आहात. मला असं वाटतं मदर्स डेच्या निमित्तानंच फक्त आईची सेवा का करायची? खरं तर हा दिवस आपण दररोज साजरा केला पाहिजे, फक्त सेल्फी काढून नाही. तर माझं असं म्हणणं आहे दिवसातला किमान अर्धा तास आपण आपल्या आईला द्यायला पाहिजे, तिच्याशी बोलायला पाहिजे. मी गप्पांना सुरुवात करणार आहे प्रशांत दामले सरांपासून. संगीत संशय कल्लोळ परत एकदा रंगभूमीवर आलेला आहे. कसा आहे अनुभव आणि नवीन पिढीसाठी तुम्ही सांगावं की काय आहे संगीत संशय कल्लोळ? संगीत संशय कल्लोळ या नाटकाला ह्याच वर्षी 100 वर्ष पूर्ण झाली आणि 100 वर्षापूर्वीचा फार्स आहे हा. त्यामुळे 100 वर्षापूर्वीचा फार्स कसा असतो हे बघण्यासाठी एक विनोदी कलावंत म्हणून माझं कर्तव्य येतं की हे नाटक करून बघायला पाहिजे. अश्विन शेठच्या भूमिकेसाठी अतिशय योग्य, गाणी परफेक्ट, कारण अप्रतिम गाणी आहेत, सगळी गाणी कडकडीत गाणी आहेत. म्हणजे आजही यंग जनरेशनच्या तोंडावरती गाणी येतात. तर ही गाणी फक्त राहुलच म्हणू शकतो. त्यामुळे राहुलला विचारलं, तो जेव्हा हो म्हणाला तेव्हा म्हटलं ठीक आहे आता आपण हे नाटक करू शकतो. त्यामुळे मी फाल्गुनराव करतो आणि तो अश्विन शेठ करतात. वा वा. आता मी येणार आहे राहुल देशपांडे यांच्याकडे. राहुल सर, महेश काळे सर आले होते मागच्याच भागामध्ये आणि त्यांनाही मी ही गोष्ट सांगितली जी तुम्हाला सांगायची आहे की शास्त्रीय गायनाकडं पूर्वी लहान मुलं किंवा सर्वसामान्य माणसं जे फार ऐकत नव्हते ते वळत नव्हते, पण आता असं झालंय की लहान मुलं सुद्धा गाऊ लागलेली आहेत, घेई छंद म्हणतात. कसं वाटतं? कट्यार काळजात घुसली ह्या चित्रपटानंतर सगळं समीकरण बदललं आणि आता आपण तरुण पिढी नाही म्हणू शकत, पण 2 आणि 3 वर्षाची मुलं मुली येऊन त्यांचे आईवडील त्यांना घेऊन येतात की आम्ही कट्यार यांना दाखवला. कट्यारची गाणी दिल की तपिश असेल, मनमंदिरा असेल, अरुणी किरणी असेल,
ही सगळी गाणी त्यांच्या तोंडावरती आहेत. कितीतरी व्हिडिओज व्हायरल होत आहेत आणि त्याच्यातनं कळतं की आता ही एक ज्याला आपण मॅडनेस म्हणतो तसं आता शास्त्रीय संगीताचं झालं असं म्हणायला हरकत नाही आणि तो मॅडनेस असाच चिरंतन टिकावा असं माझी फार मनापासून इच्छा आहे. क्या बात आहे, वा वा. आणि संगीत संशय कल्लोळ करताय तुम्ही, त्यातला अनुभव कसा आहे? मी संगीत संशय कल्लोळ ह्याच्या आधी केलं होतं, पण जेव्हा मला प्रशांतने विचारलं तू अश्विन शेट करशील का, नाही म्हणण्याचा म्हणजे सवालच नव्हता. मी लगेच हो म्हणालो. एक अभिनेता म्हणून कमी आणि एक प्रेक्षक म्हणून जास्ती मी ते नाटक बघत होतो. कारण प्रत्येक वेळेला यांच्याबरोबरची काही सीन्स असतील, यांच्या बरोबर वाक्य जरी नसलं पण त्या सीनमध्ये जरी मी असलो तर मी फटकिनी अभिनेता सोडून मी प्रेक्षकांच्या ह्याच्यात जाऊन मी बघत बसायचो. त्यांच्याबरोबर नुसतं स्टेज शेअर करणं मला असं वाटतं की एक फार मोठी गोष्ट आहे. क्या बात आहे, वा वा. वैभव मांगले सर तुमच्याकडे येणार आहे आता. वाडा चिरेबंदी या नाटकाच्या वेळेला सुद्धा तुम्ही आला होता आणि त्यातली भूमिका सुद्धा खूप गाजली. आता नवीन नाटक, त्याचाच पुढचा भाग आपण म्हणूयात, मग्न तळ्याकाठी. काय सांगाल याबद्दल? वाडा चिरेबंदी नाटक केलं आणि त्याच्या पुढे एलकुंचवारांनी लिहूनच ठेवलेला आहे तो भाग, मग्न तळ्याकाठी. तर मला वाटतं की त्या 10 वर्षानंतरच्या गॅपनंतरचा पुढचा भाग आहे. मध्ये 10 वर्ष लोटून गेलेत. आमच्या वयामध्ये थोडी वाढ झालेली आहे 10 वर्षांनी. पराग आता मोठा झाला आहे, तो कर्तबगार झाला आहे. तर मला वाटतं की ज्याला आपण अभिजात नाटकं म्हणतो त्याच्यापैकी ही 2 नाटकं आहेत, वाडा चिरेबंदी आणि मग्न तळ्याकाठी. वा वा. आता येणार आहे मामींकडे. त्या जेव्हा जेव्हा येतात तेव्हा हा उल्लेख होतो, सगळ्यांनाच माहिती आहे की त्या आता सगळ्या महाराष्ट्राच्या मामी झालेल्या आहेत. मला विचारायचं निवेदिता मॅम, तुम्हाला आत्ता जी मग आता भूमिका साकारताय त्यामुळे काय परिणाम झालाय स्वतःच्या आयुष्यावर? फार कमी कलाकारांच्या नशिबी येतं की हा आत्ता आपण रोल करतोय त्याचं प्रोग्रेशन बघणं आणि ते तुम्ही स्वतःच करणं. दुसरा भाग जेव्हा चंदूनी वाचला ते म्हटलं अरे आपण पहिला वाडा केलाय, हे काय बहिणीचं तेच बोलायचंय, ती वराडी एकदा शिकलोय की. आणि रिहर्सलला जेव्हा सुरुवात केली वाचायला, पेपर आलं तोंडाला तत्पप झालं. म्हणलं नाही, हे नाही, हे परत पहिल्यापासून अबकडईपासून परत आपल्याला शिकायचंय. आणि जसं छोट्या गोष्टी असतात की नाही, आपल्याला असं थोडंसं 10 वर्षांनी म्हातारं, मी थोडासा माझा एक असा पाय थोडासा दुखतोय असं करू का, म्हणजे एक्स्ट्रा आपण त्याच्यात, हे काही तुला एक्स्ट्रा करायची गरज नाहीये. 10 वर्षांनी माणसं तेवढी म्हातारी नाही होत. बट इट्स अ ब्युटिफुल एक्सपिरियन्स. तर आज तुकरटवाडीमध्ये बरेच सुरेल लोक आलेले आहेत आणि तुकरटवाडीमध्ये सुद्धा काही संगीताचे कार्यक्रम होत असतात सर. आमच्याकडे एक केबल नेटवर्क आहे, सगळीकडे डिश पोहोचल्या. आमच्याकडे अजूनही केबल नेटवर्क आहे, त्याचं नाव आहे गुलकंद केबल नेटवर्क. पाठ झालंय बघा कितीपर्यंत पोहोचलं. 15 घरात लाईव्ह दाखवलं जातं ते. आणि 15 घरात ना, 15 16 पण नाही, 15च. हा एक घर तर तुझंच आहे, ते तेवढं ठकलंय ते बिल देऊन टाकणं मग जातं. तर त्या गुलकंद केबल नेटवर्क वरती ना कॉपी करून कार्यक्रम केले जातात, जसे झी मराठीवरती असतात. तर अंताक्षरी हा जो कार्यक्रम असतो तो इकडे सुद्धा होतो. आता बघूयात मग ही तुकरटवाडीकरांची अंत पाहणारी अंताक्षरी. आणि त्या अंत पाहणाऱ्या अंताक्षरीमध्ये तुमच्यापैकी काही गायकांना संधी मिळणार आहे. आता येणार आहे पुढच्या नाटकाकडे. नाटकाचं नाव आहे आषाढ बार. आणि त्या निमित्तानं आपल्याकडे यातले हे सगळे तरुण कलाकार आलेले आहेत, तरुणी आलेले आहेत. प्रसाद, तुला विचारायचंय काय आहे नक्की नाटक? जे कुणी प्यायलेले असतील तर त्यांची झिंग उतरवेल ह्याची हमखास गॅरंटी असलेलं नाटक म्हणजे आषाढ बार. अच्छा. आणि मुळात एक्सपेरिमेंटल नाटक म्हणजे काहीतरी जडच असलं पाहिजे, प्रायोगिक नाटक हे जडच असलं पाहिजे, ही व्याख्या कदाचित चंदू सरांनी बदलली असं मला वाटतं. एक अवघड नाटक, एक अत्यंत अवघड भाषा असलेलं, एक वेगळी शैली मकरंद साठेंची जी आहे, ज्यांनी मकरंद साठेंना वाचलं त्यांना तर नक्कीच कल्पना असेल त्याची, ती वेगळी शैली, पण तरीही आमच्यासारख्या कलावंतांकडनं अत्यंत सोप्या पद्धतीने ती उलगडून सगळ्यांना कळेल असं नाटक म्हणजे आषाढ बार आहे. वा. सुव्रतकडे आता येणार आहेत. नाटकात काय भूमिका आहे? नाटकात माझी या नाटकात 4 विविध काळात असलेले नाटककार एकत्र बसून दारू पितात अशी या नाटकाची मांडणी आहे. त्यातल्या सगळ्यात तरुण नाटककार म्हणजे आजच्या काळात लिहिणारा लेखक दिग्दर्शक अशी माझी भूमिका आहे. वा वा. आता येणार आहे आशिष तुमच्याकडे. नाटकाबद्दल तर विचारायचंच आहे, पण त्यांची एक वेगळी ओळख मी अशी ऐकलेली आहे, ते सगळ्यांना मला सांगायचंय.
की तुम्ही बॉलिवूडच्या कलाकारांना सध्या ट्रेनिंग देताय. हो, म्हणजे मी ऐकलंय ते बरोबर असावं कदाचित हो, की अगदी नर्गिस बरोबर. फाकरी किंवा नर्गिस फाकरी, इम्रान हाशमी, इम्रान प्राची हाशमी. देसाई, वा. गौतम गुलाटी, करणवीर शर्मा, मनजोत सिंग, परत आता गुरमीत चौधरी, या सगळ्या लोकांना, लारा दत्ता, कुणाल राय वा, 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 कपूर. वा. मी आता अझर नुकताच सिनेमा येतोय 13 मेला प्रदर्शित होतोय, सगळ्यांनी बघावाच अशी माझी विनंती आहे. नाटकातल्या भूमिकेबद्दल विचारायचं. मी जसे विविध काळातले लेखक या नाटकात आहेत, तर मी कवी कुलगुरू कालिदासाची भूमिका करतोय आणि मी यात 4 वेगवेगळ्या भूमिका करतोय. मुळात तसं 3 भूमिका वेगवेगळ्या करतोय. कवी कुलगुरू कालिदास, परत मोहन राकेशांच्या नाटकातला आषाढ का एक दिन मधला कालिदास, आणि कालिदासांनी जे शाकुंतल नाटक लिहिलंय त्यातलं दुष्यंत हे पात्र मी या नाटकात वठवतोय. असे 3 पात्र मी करतोय मुळात. अभिनेत्री पूर्वी भावेकडे मला यायचंय, तुझ्या भूमिकेबद्दल जाणून घ्यायचंय. जसं की यांनी सांगितलं 4 महत्त्वाचे लेखक आहेत, त्यातला सुव्रत हा आजच्या काळातला एक अतिशय इंटेन्स आणि अतिशय इंटेलिजंट असा लेखक आहे आणि त्याच्या प्रेमामध्ये पूर्णपणे बुडालेली आणि त्याच्याशी लग्न करणारी खूप श्रीमंत घरातनं आलेली, पण तो मात्र मूळचा अत्यंत बेताच्या परिस्थितीतला असा लेखक आहे. त्यामुळे आपल्या सर्व ताकदीनिशी म्हणजे अगदी आपली सगळी संपत्ती ओवाळून टाकून सुद्धा त्याच्यावरती प्रेम करणारी अशी ही मुलगी आहे. वा. कल्याणीमुळे तुमच्याकडे येणार आहे, तुमची भूमिका काय आहे हे जाणून घ्यायचं. ह्या नाटकामध्ये मोहन राकेश, शूद्रक, कवी कुलगुरू कालिदास आणि आत्ताचा एक लेखक दिग्दर्शक सिद्धार्थ असे 4 जण आहेत. त्यातील कालिदासाच्या आयुष्यात खरोखर असलेली मल्लिका नावाची त्याची प्रेयसी आणि मोहन राकेशांचं जे नाटक आहे आषाढ का एक दिन, त्यामध्ये या दोघांच्या आयुष्यातले जे प्रसंग आहेत तर ती मल्लिका मी याच्यात साकारते, प्लस शाकुंतलमधली एक सखीसुद्धा आहे. आणि ह्यातली मजा म्हणजे अशी की ती कालिदासाची प्रेरणा होती. तिथे असताना तो तिच्याबरोबर संवाद करत तिच्याबरोबर जेव्हा संपूर्ण पर्वतरांगांवर इकडे तिकडे फिरायचा तेव्हा त्यांनी लिहिलेली ती नाटकं आहेत, ती ही मल्लिका आहे. वा. प्रज्ञाजी, तुमच्या भूमिकेबद्दल जाणून घेऊयात. मी यात नटीची भूमिका करते आणि खरं नाटक सुरूच होतं, सूत्रधार जो प्रसाद करतोय आणि माझ्यापासनं, आणि यात मी 4 भूमिका करते. नटी मधली शकुंतला, अंबिका म्हणजे मल्लिकाची आई हिंदीतनं, आणि अजून वेट्रेस निवेदिता आणि निवेदिता अजून एक म्हणजे जो सूरजच्या नाटकातली एक नायिका म्हणजे तर फॉर मी इज अ लाईफ टाईम रोल मी आत्तापर्यंत जो केला आणि मी खूप आभारी आहे त्यांची अँड थँक्यू व्हेरी मच. वा. या नाटकाचं दिग्दर्शन सुद्धा चंद्रकांत कुलकर्णी यांनीच केलंय, त्याबद्दल काय सांगाल सर? मकरंद साठेचं हे नाटक आहे, खूप महत्त्वाचा, ज्याला असं म्हणतो आपण की नाट्य अभ्यासक असा हा लेखक आहे. 4 वेगवेगळ्या काळातले लेखक तो एकत्र आणतोय, अशा ठिकाणी आणतोय की जिथे नाटककारांचा नेहमी 4था अंक किंवा नाटकवाल्यांचा 4था अंक घडतो, तिथे अशा एका अपरिहार्य सिच्युएशनमध्ये तो अडकवतो. ते खूप इंटरेस्टिंग पद्धतीने त्यांनी ते केलं आहे. वा. आणि आता आपण पाहूयात आषाढ बार या नाटकातला एक प्रसंग. शाकुंतल अशा पात्रांची प्रणय कथा ज्याला नंतर दुःख भोगावी लागली. सम्राट दुष्यंत. ओ, तर ही ती कण्वांची मुलगी शकुंतला. खरंच या सुकोमल मुलीला आश्रमात अशा कामाला लावून कण्वांनी फार बुद्धीचं तेज दाखवलं असं नाही म्हणता येणार. नैसर्गिक दृष्ट्या सुंदर असणारे शरीर तापसी साधनेला लागावं असं त्यांना वाटणं हे निस्संदेह एखाद्या निळ्या कमळाच्या पाकळ्यांमधून धोत्र्याच्या फुलाची निर्मिती करण्याची इच्छा बाळगण्यासारखं आहे. हेच ते शाकुंतल ना? नाही, अभिज्ञान शाकुंतल. अहो तेच होते. अरे यांच्या शाकुंतलचं नाही काय, अभिज्ञान शाकुंतलचं एक मराठीतलं ॲव्हरेज भाषांतर होतं आमच्या घरी मी लहान असताना. तर त्यातली ही पहिली 20-25 पानं मी पुन्हा पुन्हा वाचायचो. हो, पुन्हा पुन्हा तेवढीच का? त्या पुस्तकात तुम्हाला सांगतो, असं साईडच्या पानावर एक इलस्ट्रेशन होतं, असं दुष्यंताचा ओव्हर द शोल्डर शॉट असावं तसं. तर ते सगळं पाहून वाचून मी वयात आलो.
कवी कुलगुरू कालिदासांशी ओळख व्हावी ती अशी. ही खरी योग्य दाद आहे हो तुमच्या नाटकाला. नाही मित्रा सिद्धार्थ आहे बघ, तुझी नाटकं कशी आहेत मला माहिती नाही, पण यांचं अगदी सुयोग्य मूल्यमापन केलेलं आहे. नाही हो काय तुम्ही यांचं मृच्छकटिक नाही वाचलंच वाटतं. अरे त्यात तर वसंत सेना नामक गणिकाच आहे आणि त्या चारू दत्त आणि वसंत सेना पावसात एकमेकांना मिठीच मारतात. नुसत्या शाब्दिक शृंगार वर्णनांचा भोंदूपणा मी कधीच केला नाही. आणि तसा तो करणारी पात्र म्हणजे आचार्य, राजे, ऋषी, कन्या ही असली पात्रच माझ्या नाटकात कधी नसत. ही असली पात्र घ्यायची, मग नाट्यशास्त्राच्या संकेतानुसार त्यांना चांगलं चांगलं वागणारी दाखवत बसायचं. अरे मूळ महाभारतात सुद्धा दुष्यंत जेव्हा नंतर दिवस गेलेल्या शकुंतलेला ओळख देत नाही तेव्हा सरळ तो खोटा बोलतो असं दाखवलेलं आहे. आणि तुझ्या नाटकात काय? माझ्या नाटकात काय काय तुझा दुष्यंत नायक, तू खोटं कसं बोलेल? मग त्यावर सारवा करण्यासाठी दुष्यंतालाच विस्मृतीचा शाप मिळालेला असतो असलं थोतांड घुसळलं जातं. आता या मंचावरती मी आमंत्रित करणार आहे नाटक आषाढ बारचे निर्माते आणि आविष्कार या संस्थेचे सर्वेसर्वा असणारे निर्माते अरुण काकडे यांना. तर आज या मंचाचं भाग्य आहे की अशा एका ज्येष्ठ आणि श्रेष्ठ व्यक्तीला आम्ही या मंचावरती आमंत्रित केलेलं आहे, ज्यांनी आपलं आयुष्य प्रायोगिक रंगभूमीसाठी व्यतीत केलेलं आहे, बहाल केलेलं आहे आणि आविष्कार या संस्थेतून अनेक दिग्गज घडलेले आहेत. काय सांगाल या सगळ्या प्रवासाबद्दल? पहिल्यांदा मी झी मराठीचे आणि आपल्या युनिटचे मनापासून आभार मानतो, कारण आज पहिल्यांदाच या मंचावरती प्रायोगिक नाटकाला तुम्ही उजळून टाकलेला आहे. जवळजवळ 46 वर्ष एकमेव संस्था महाराष्ट्रातली आहे, इतक्या सातत्यानं काम करते आहे. 6 दशकाहून अधिक मी रंगभूमीवरती नाट्य निर्माण करतो आहे. 3 संस्था झाल्या, रंगायन आहे, आविष्कार आहे आणि या 6 दशकाच्या वर जे कार्य केलेलं आहे ते मराठी रंगभूमीच्या इतिहासात कोणीही केलेलं नाही. हे म्हणजे मी श्रेष्ठपणे सांगतोय. काकांविषयी काकांनी बोलू नये, आपणच बोलावं की काकांना असा खूप प्रयत्न आम्हीच लोकांनी केला. अगदी दीपक राजाध्यक्ष असेल, आपला रवी असेल किंवा मामा असेल प्रदीप मुळे, की तुम्ही येऊ नका, आता तुम्ही थांबा, आम्ही करतो, तुमच्या पुढची जी पिढी असेल ती करतो. नंतर हळूहळू आमच्या लक्षात आलं की हा माणूस घरी बसून काहीच करू शकणार नाही. हा आमच्याबरोबर असेल तर तो खऱ्या अर्थाने जिवंत माणूस. वा. खऱ्या अर्थाने तो रंगभूमीचा प्रवासी आहे आणि त्याला त्याच्यापासून थांबवायचं नाही आहे. वा. थँक्यू सर. आणि आता या मंचावरती आपण आमंत्रित करूयात नाटक मग्न तळ्याकाठी अर्थात वाडा चिरेबंदी भाग 2 चे निर्माते श्रीपाद पद्माकर यांना. श्रीपाद सर, मनापासून स्वागत. धन्यवाद. दुसरा भाग वाडा चिरेबंदीचा तुम्ही घेऊन येता सगळ्यांच्या समोर, कसा आहे अनुभव? अनुभव खूप छान आहे. जिगीषा आणि अष्टविनायक या आमच्या संस्थेला जरा हुरूप येऊन आम्ही दुसऱ्या भागाचं सुद्धा धनुष्य उचललेलं आहे आणि 14 मे येत्या यशवंत नाट्य मंदिर येथे दुपारी 4 वाजता याचा शुभारंभ करतोय. वा. यस. पुन्हा एकदा सगळ्यांचे आभार आणि सगळ्यांना मनापासून शुभेच्छा. आपण भेटूयात पुन्हा याच मंचावरती पुढच्या आठवड्यात याच कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे चला हवा येऊ द्या महाराष्ट्र दौरा. रामलाल, काय झालं मालक? मी टेबलावरती 5 रुपये ठेवले होते, ते 5 रुपये कुठे गेले? मला नाही माहित मालक. तुला माहित नाही? मला माहित नाही. असं कसं तुला माहित नाही? माझे 5 रुपयाचा कॉइन कुठे गेला? खरं सांगतो मला माहित नाही. माझा 5 रुपयाचा कॉइन गायब झालाय. अरे वा, म्हणजे तुम्ही जादूगार आहात. फालतू विनोद करू नकोस. किस्सा दाखव. नाही. किस्सा दाखव. नाही. दाखव किस्सा. नको. दाखव. नाही.
हाच तो माझा 5 रुपयाचा कॉईन. हा तू चोरलास काय? बघ, हा तू चोरलास ना. आता मी तुला सोडणार नाही. बाजूला हो, पोलिसांना फोन करेन. बाजूला हो तिकडे. आता पोलीस स्टेशन मध्ये जायची नाही, तुमची वर जायची वेळ झाली आहे. म्हणजे टीव्ही कसा काय लागला? रिमोटला कुठं फोन लावतो? शेवटचा एपिसोड तरी बघायचा होता मला आयुष्याचा. हॅलो हॅलो चष्मिता. कुलू मनाली. गंडवूजी. 14 मुंगे सापडे. 20, 30, 40, 100. रेडी का? शोधा शोधा म्हणजे सापडेल. मॅम कुठे आहात तुम्ही? शोधून काढले आम्ही. चला आता माझा राज. गणवजी मॅम हरलेत, मॅम वरती राज्य प्लीज. ठीक आहे मॅम आता तुम्ही आम्ही लपू. 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90, 100. रेडी? कुठे गेले थे? कुठे गेले? तुम्ही दोघं सोप्याच्या मागे आहात. तुम्हाला कसं कळलं मॅम? तुम्ही तर आवाज केला ना. नाही पण आम्ही नाही काढला असा आवाज. ओळखलं. वा 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 वा. तुम्ही आलात, बरं झालं. मी तुम्हालाच फोन करणार होतो. हे काय खून झालाय ना. मी तुम्हालाच फोन करणार होतो. बरं झाला तुम्ही आलात. हे बघा खून झालाय. शांत व्हा. उठ ना जरा, बसायला दिसत. हे बघा शांत व्हा, शांत व्हा. हे बघा शांत व्हा. काय झालंय सांगा. मला नाही माहित. अहो काय झालंय ते सांगा. मला नाही माहित.
असं बोलून कसं चालेल? मला नाही माहित. सत्य बोल, सत्य. तुला माहितीये ना मी कोण आहे? भाऊ कदम. आता आपण इन्व्हेस्टिगेशनला सुरुवात नको नको. मला खूप भीती वाटते त्याची. खूप दुखतं ते. इन्व्हेस्टिगेशन तपासणी करू. हा तर मला सांगा, या घरात किती माणसं राहतात? किती माणसं राहतात? जाऊन या. 2 माणसं राहतात. 2 माणसं. तुला काय वाटतं कुरू म्हणाले? नाही 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 मॅम, मला वाटतं की हा म्हातारा खोटं बोलतोय. खरं तर या घरात कदाचित 2 माणसं राहत असतील. गणवूज. नाही, माझी इन्फॉर्मेशन थोडी वेगळी आहे. काय? मी या घराचा चप्पा छानून टाकलेला आहे. मॅडम तुम्ही काहीही म्हणा, पण या घरात 2 माणसं राहतात. या घरात 2 माणसं. येस. म्हणजे एक हा आणि दुसरा कोण? दुसरा कोण? कोण? मी सांगू का? मी सांगू? हे बघ, तू आम्हाला सांगू नको. आम्हाला कळतं. आम्हाला माहिती आहे. कळलं? तू झोप. आम्हाला शिकवतो मी. हा तर कुठे होतो आपण? या घरात 2 माणसं राहतात. येस. चला चला, धागे दोरे शोधा. येस. ओ मॅडम, हा बघा धागा. हा चालेल? कुठला आहे? हा माझ्या पॅन्टचा आहे. एक दिवस तुमची मॅडम तक्रार केली ना तर कोल्हापूर नको मॅडम. मी कोल्हापुरात सगळं सांगितलं की मीच खरी चष्मिता आहे म्हणून. त्यांना सांगितलं मीच चष्मिता आहे. नंतर ते रिव्हील करणार की चष्मिता मीच आहे म्हणून. थोडासा भाव वाटतो मॅडम. सुपारी वगैरे जास्त चालायला लागलाय. प्लीज वापस. तर कुठे होतो? या घरात 2 माणसं. मला माहिती आहे. तू सांग. आय थिंक केस खूप कॉम्प्लिकेटेड झाली आहे. आपला टेक्निकल हँड आत्ताच्या आत्ता इथे आला पाहिजे. बोलवा त्याला. सीड बियाणेला बोलवा. सीड बियाणे. सीड बियाणे. येस मॅम. तुझ्याकडे कॅमेरा आहे? हो मॅम. इथे खून झाला आहे. इथे आमचा फोटो काढ. तर या घरात 2 माणसं राहतात. येस मॅम. येस. कम हिअर. थांबा. बोल. बाथरूम कुठे? मला जोराची लागली. उभा राहा. कोण असतो? कोण असतो? घाबरलात ना? हात हात हात. फाईट टाइम. फाईट. कोण असतो? कोण असतो? इकडे बघून बोला ना. कोण आहेस तू? कोण आहे? मॅडम तुम्ही घाबरू नका. तू चुप बस रे. अजिबात घाबरू नका. हे
पायाचे ठसे तिकडून आलेत, ओले आहेत ते. ओले पायाचे ठसे इथे आले आणि इथे थांबले. तुम्ही ठशांवर उभ्या. कशांवर? ठशांवर. ते पहा, हे पहा, हे पहा सरकतायत. हे पहा ओले ठसे. अरे हे माझेच आहेत. आता बाथरूम मध्ये आलो नाही मी, तुझे कसे दुसरं काहीतरी शोधा ना. सर ह्या घरात 2 माणसं आहेत. अरे. त्यातला एक हा आणि माहिती गप्प बस. गप्प बस त्याचं मार आहे. मॅडम माझ्याकडे एक सबूत आहे. काय? पण मी तो तुम्हाला देणार नाही, कारण तो तुम्ही माझ्याकडून घेणार नाही. तो मी इथे ठेवतो. काही गरज नाही द्यायची, कळलं? आम्ही तुझ्या तुकड्यावर नाही आहोत, कळलं? काही गरज नाही. मला देतोय, मला शिकवतोय हा या चष्मिताला. सॉरी मॅडम. सॉरी, सबूत देतोय. चाल, नको मला, चाल. चष्मिताला सबूत. याचा खून झाला तेव्हा तू कुठे होतास? मला विचारलं याचा खून झाला तेव्हा हा माणूस कुठे होता, तर माझ्याकडे एक उत्तर आहे. हातच्या कंकणाला आरसा कशाला? म्हणजे काय? म्हणजे तुमच्या लक्षात आलं? नाही. हातच्या कंकणाला आरसा कशाला? हो, शब्दकोडे क्रमांक 232. आपल्याला कालचा आडलेला शब्द उभा 3 अक्षरी आरसा लिहून टाक. यावर काय मिळणार आपल्याला? मिक्सर. मिस्टर इकडे मला वाटत नाही यांच्याकडनं काही होईल. मी माझ्या भावाला फोन करतो. हॅलो भाऊ. काय रे? मला वाटतंय ना त्याला पण आता वाटायला लागले. मला वाटतंय आपण इथलं CCTV फुटेज चेक केलं पाहिजे. येस सीड. व्हेरी गुड. येस. ऑन कर पटकन. ऑन. रामलाल. काय झालं? कॉईन इकडे ठेवलं होतं. एक मिनिट. थोडं स्लो पाहिजे. रुपयाचा कॉईन. थोडं फास्ट. एक मिनिट थोडं मागे घे थोडं पुढे थोडं पुढे थोडं मागे थोडं पुढे इकडे मी खूप मोठा चान्स मिळाला. आता नॉर्मल दाखवा. नॉर्मल. चष्मिता. गुड. येस मॅम. चष्मिता, क्या बात है. चष्मिता, काय काम केलं तुम्ही. फॅमिलीला घेऊन येईन बघायला. आवड पक्का मला. CCTV फुटेज पाहिलं का?